नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी परत एकदा हजर आहे इयत्ता 10वीच्या नवीन कवितेसोबत। आजच्या आपल्या कवितेचं नाव आहे हिरवगार झाडासारखं। कवी आहेत जॉर्ज लोपिस। तर चला आपण या कवितेसंदर्भात आणि कवीसंदर्भात थोडीशी माहिती घेऊया। अत्यंत संवेदनशील कवी, सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाले आहे, हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। झाडांची सहनशीलता, दातृत्वता, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे। आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत। झाडांसारखे हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत कवीने दिलेला आहे। म्हणजे या झाडाच्या ठिकाणी एक हिरवगार असं झाड पाहिलं तर आपल्यालाही आनंद तर होतोच, पण त्या झाडाच्या ठिकाणी असलेली सहनशीलता, दातृत्वता, सहकार्याची वृत्ती आणि कठीण प्रसंगाची मुकाबला करण्याची साठी तिने आपले पाय जमिनीत घट्ट पाय रोवून ठेवलेले असतात। या सगळ्यांचं वर्णन ते करत असताना झाडासारखं आनंदित आणि प्रफुल्लित जीवन जगावं आपण, हेच कवीने या कवितेतून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। कवि कहते हैं, पेड़ के अंदर जो सहनशीलता होती है, दातृत्व मतलब दूसरों देने की भावना, सहकार्याची वृत्ति, दूसरों को मदद करने की क्षमता और कठिन प्रसंगात ही पाय घट्ट रोवून राहण्याची वृत्ति, मतलब मुश्किल समय में भी अपने जड़ों को मजबूत रखकर उसे सहने की शक्ति, ये सब पेड़ से हमें सीखने के लिए मिलता है। उसी के साथ साथ हरा भरा पेड़ हमेशा ताज़ा लगता है, खुशनुमा लगता है। उसी खुशनुमा पेड़ की तरह हमारी ज़िंदगी भी हम हमेशा खुशी से जीना चाहिए, यही संदेश कवि जॉर्ज लोपिस ने इस कविता के द्वारा दिया है। तो चला सुरू करूया आपली कविता। झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन व्रत धारण करून, तपश्चर्या करत। पक्षी झाडाचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं। मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते। झाडांच्या पानावरून वहींच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब। झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग। रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होते नुकतंच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत। झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी। पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं। झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते ते मरगळ। पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संत गाणे दडलेलं असते। हसावं कसं सळसळत्या पानांसारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत। जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजच चिंतन करावं कसं तर झाडासारखं। ही आहे चला कवितेचा 2-2, 4-4 ओळी पाहूया आणि त्यांचा अर्थ पाहण्याचा समजण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, चला। झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखे मौन व्रत धारण करून, तपश्चर्या करत। शब्दार्थ: ध्यानस्थ, डोळे मिटून एकाग्र चित्त करून बसणे। ऋषी, मुनी, साधू। मौन व्रत, न बोलण्याचा वसा। तपश्चर्या, काही ठराविक वेळ ध्यानस्थ बसणे। जीवन कसे जगावे हे सांगताना कवीने झाडाचे उदाहरण दिले आहे। एखादा ऋषीमुनी जसा मौन व्रत घेऊन ध्यानस्थपणे तपश्चर्या करीत बसतो,
त्याप्रमाणे झाडही अबोल होऊन ध्यानस्थ बसते. जीवन कसं जगावं हे सांगताना त्यांनी झाडाचं उदाहरण दिलं. ते म्हणतात, ऋषीमुनी ज्याप्रमाणे एका ठिकाणी मौन व्रत धारण करून ध्यानस्थपणे तपश्चर्या करत बसतो, त्याप्रमाणे झाडसुद्धा काय करते, तर मौन व्रत धारण करून उभा आहे. ऋषीमुनी किंवा साधू हे ज्याप्रमाणे लोककल्याणासाठी ध्यानस्थ होऊन बसलेले असतात, त्याप्रमाणे झाडसुद्धा हेच ध्यानस्थ होऊन लोककल्याणासाठी उभा आहे, असं येथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीवन कैसे जीना चाहिए ये बताते हुए कवि ने पेड़ का उदाहरण दिया है. पेड़ किसी एक ऋषि मुनि की तरह होने लगता है. ऋषि मुनि जिस तरह मौन व्रत धारण करके तपश्चर्या करने के लिए बैठ जाते हैं, उसी तरह पेड़ भी एक तपश्चर्या करते हुए ऋषि मुनि की तरह सारी बातें शांत रहकर वो ध्यानस्थ होकर तपश्चर्या करते रहता है, ऐसे लगता है. मतलब पेड़ किसी ऋषि मुनि की तरह यहाँ पे कवि को लग रहा है. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. झाडावर पक्षी विसाव्याला येतात, थांबतात, निघून जातात. पक्षी झाडांचे मित्र नसतात. झाडात व त्यांच्यात दृढ नाते नसते, तरीही झाड पक्ष्यांसाठी त्यांच्या निवाऱ्यासाठी सदैव उभे असते. झाडावर पक्षी विसाव्याला येतात, मतलब पेड़ पर पंछी हमेशा रहने के लिए आते हैं. कुछ कहीं बार घोंसले बनाते हैं, वहाँ पे अपना घर बनाकर वो रहते हैं. कभी कभी थोड़ी देर रुकते हैं और निकल जाते हैं. तो पेड़ का और पंछियों का कोई आपसी रिश्ता है क्या? वैसे सही मायने में देखा जाए तो दोनों भी एक दूसरे के कोई नहीं. फिर भी पेड़ और पंछी, इन दोनों के बीच में एक दृढ़ मतलब मजबूत नाता है. फिर भी क्या करता है पेड़, मतलब उसका कोई रिश्ता नहीं है पंछी के साथ अपना, फिर भी वो क्या करता है, उसे आसरा देने का, निवारा देने का काम ये पेड़ करता है. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडाच्या मुळावर कुणी क्रूरपणे घाव घातले तरी झाड ते जीवघेणे वेदना निमूटपणे सहन करते. तोडणाऱ्याला झाडे काहीच बोलत नाहीत, झाड सहनशील असते. मतलब म्हणजे काय, तर झाडाच्या मुळावर कोणी घाव घातलं तर ते ओरडतं का, त्याचा प्रतिकार करतो का, नाही. त्यामुळे झाड हे कधीही कोणालाही प्रतिकार न करता त्यांनी दिलेल्या वेदना शांतपणे सहन करतो. इस तरह से पेड़ दूसरों की मदद तो करता ही है, उसे आसरा देकर पंछियों की मदद करता है, पर जब कोई उसे तोड़ने आता है, उसके रूट्स पर घाव करने लगता है, तो वो कुछ कहता है क्या, नहीं. वो बेचारा चुपचाप सह लेता है सारी मुश्किलें, और वो उसी के अंदर ये सहनशीलता का भाव है. मतलब दूसरों को खुशी देकर भी उसे न जताते हुए उन्होंने दिए हुए घाव भी सहने की शक्ति पेड़ अपने अंदर रखता है. मुकाट न बोलता, मुकाट मतलब ना बोलते हुए, शांती से. झाडांच्या पानावरून वहींच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. पहाटे पहाटे झाडाच्या पानावर असलेले दवाचे टपोरे थेंब वहीच्या पानावर अलगद उतरतात. कवी पहाटे झाडाचे दवाचे थेंब पाहतो आणि त्याला कविता सुचते. मतलब सुबह सुबह जब पेड़ के ऊपर जो ड्यू ड्रॉप्स गिरे हैं, वो देखकर कवि का मन हर्षित हो जाता है और उसकी कविता करने का मन करता है. तो यही बात उसने ऐसे बताया कि पत्तों के पेड़ के ऊपर के ड्यू ड्रॉप्स देखकर मेरे मन में भी कविता जागृत होती है, और वही ड्यू ड्रॉप्स मैं अब
कविता के रूप में किताबों पर उतार रहा हूँ। अलगद हळूच, दहीवराचे थेंब, टपोरे गोल. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होतं नुकतंच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत. झाडाकडे एक टक नजरेने पाहत राहिले की झाडाचा हिरवा रंग शरीरभर विरघळतो आणि क्षणभरात रक्त हिरवेगार होते. म्हणजे कवी झाडाकडे टक लावून पाहतो तेव्हा त्याचे रक्त शांत होते, मन शांत होते, त्याला शांती मिळते. अशी झाडाची किमया आहे. खुडलेल्या फुलातून देठांशी पुन्हा अंकुर फुटावा तसं आपले जीवन त्या खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत ताजे होते. नव्याने आयुष्य जगण्याची उमेद मिळते. म्हणजे जेव्हा कवी झाडाकडे एक टक लावून बसतो तेव्हा त्याचं मन शांत होतं आणि नवीन पुन्हा आयुष्य जगण्याची प्रेरणा त्याला मिळत असते. मतलब जब कवि पेड़ की तरफ एक साथ ध्यान लगाकर बैठा रहता है तो उसे ऐसे लगता है कि पेड़ का हरा भरा रंग उसके शरीर में उतरकर वो शांत हो गया है. मतलब पेड़ के अंदर की जो शांति है वो उसके अंदर आई है और उसका मन शांत हो जाता है. और फिर पेड़ के ऊपर के जो नए पत्ते उगते हैं तो वो जिस तरह से ताज़े लगते हैं उस तरह से फिर से नए उम्मीद के साथ जीने की आशा कवि के अंदर जागृत हो उठती है. विरघळतो, मिसळून जातो, खुडणे, फूल देठांपासून तोडणे आणि टवटवीत म्हणजे ताजे तवाने. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. एखाद्या प्रवाशाला, पंथस्थाला प्रेमाने मिठीत घेण्यासाठी झाड आपले हात पुढे करते. वन फिरणाऱ्याला झाड आश्रय देऊन दिलासा देत असते. एखाद्या प्रवाशाला मतलब राहते चलते मुसाफिर को या फिर किसी मुसाफिर को पेड़ हमेशा क्या करता है तो अपने बाहों में लेकर उसे शांति देने का काम करता है. मुसाफिरों को हमेशा अपने बाहों में लेकर बसाने का काम करता है. एखाद्या प्रवाशाला मतलब किसी ट्रैवलर्स को सुख देने का या फिर उसे क्या करना है प्यार से अपने अंदर समाने का काम ये पेड़ हमेशा करते रहता है. बाहू, हात, मुसाफिर, प्रवासी, पथिक, कवेत, खुशीत किंवा मिठीत. मतलब कोई भी ट्रैवलर्स है वो क्या करता है पेड़ के यहाँ नीचे बैठकर वो पूरी तरह से पेड़ के अंदर समाता है या फिर पेड़ की जो गहराई है वो अपने अंदर समा लेता है. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. पानगळीच्या मोसमानंतर झाडाला पुन्हा नवीन पालवी फुटते. इवली गोजिरी ताजी पाने जन्माला येतात. जणू झाड नवीन वधू सारखे नवीन साजशृंगार परिधान करून त्या नुकत्याच पालवी फुटलेल्या झाडाकडे पाहिले की आपल्यालाही शरीरभर पालवी फुटते आणि नवीन उत्साह संचारतो, जीवनेच्छा जागी होते. आपण आपला आळस झटकून नवीन आयुष्य सामोरे जातो. म्हणजे पानगळीच्या मोसमानंतर म्हणजे ज्या दिवसामध्ये पानाची गळती होते ती गळून परत काय होतं नव्याने पालवी फुटत असते आणि तेव्हा काय करतं झाड पुन्हा नव्याने एक नवा ताजेतवाने झाड होण्याचं काम ते करत असतं. तर हे करत असताना कसे वाटते ते झाड तर एखाद्या नवीन नवरीसारखं. ज्याप्रमाणे नवीन नवरी राजशृंगार करून हिरवेगार कपडे परिधान करून जणू काही ती बसलेली आहे आणि
तिला पाहिल्यावर शरीरभर आपल्याला हिरवा रंग फुटल्यासारखा वाटत असतं, म्हणजे मन खुश होत असतं आणि आपण आपला आळस झटकून नवीन आयुष्याला सामोरे जावे. ज्याप्रमाणे झाड आपले जुनी पानं काढून नवीन वस्त्र धारण करून, म्हणजे नवीन पाने धारण करून आपल्या नवीन जीवनाची सुरुवात तो करतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आयुष्यातला आळस झटकून नवीन आयुष्याला सामोरे जाण्याची इच्छा जागृत करून घ्यावी, ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. मतलब पतझड़ के मौसम के बाद पेड़ के अंदर के जो पुराने पत्ते थे वो सब झड़ जाते हैं और नए पत्तों के साथ फिर एक बार पेड़ हरा भरा मौसम के साथ बढ़ने लगता है। तो ये करते हुए पेड़ क्या करता है, जैसे कि एक नई दुल्हन की तरह सजता है और उस पेड़ को देखकर अपना मन भी उत्साहित होता है और ऐसे लगता है कि पेड़ के अंदर की जो, या फिर हमारे अंदर की जो आलस थी, वो पेड़ की तरह ही झड़कर एक नए उत्साह के साथ फिर से नया जीवन जीने की कोशिश हम करते हैं। पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचे एक संत गाणे दडलेले असते. झाडावर पक्षी सुरेल आवाजात किलबिलतात, जणू त्या झाडात जीवनाचे एक मंद सुरवटीचे गाणे लपलेले असते. तसे एक संत गाणे आपल्याही आयुष्यात दडलेले असते, ते जीवन गाणे उमजायला हवे. झाड़ावर मतलब पेड़ के ऊपर सुरीली आवाज़ के साथ, किलबिलाहट के साथ पेड़ क्या करता है, एक मंद ऐसे उसका जीवन चलते रहता है। मतलब इस पेड़ के साथ जो भी है वो एक सुरेल ऐसे गाना, एक मंद ऐसे गाना एक चालू रहता है पेड़ का। मतलब पेड़ के ऊपर जो भी पंछी आते हैं या फिर जो भी कोई आता है, तो उनका जो सुरीली मधुर आवाज़ है, उसके अंदर पेड़ अपने आप को सम्मिलित कर लेता है और उनके सुर में सुर मिलाकर गाना गाने लगता है और अपनी ज़िंदगी को एक नए सिरे से जीने लगता है। मंजुळनाद, गोड आवाज, संत, मंद, सावकाश, दडलेले, लपलेले. हसावं कसं, सळसळत्या पानांसारखं, मुळावं मुरावं कसं, तर झाडांसारखं घट्ट पाय रोवीत. कवी म्हणतात, माणसाने झाडाच्या सळसळत्या पानांसारखे हसावे. झाड जसे आपल्या मुळांचे पाय जमिनीत घट्ट रोवून उभे राहते, तसेच आपणही आयुष्यात ठाम निर्णयाने उभे राहावे, जीवनात मुरावे. कवी म्हणतो की झाड ज्याप्रमाणे सळसळत्या पानांसारखं हसत राहतं, त्याप्रमाणे आपण सुद्धा नेहमी हसत राहायला पाहिजे. झाड ज्याप्रमाणे संकटाच्या काळात आपले पाय जमिनीत घट्ट पाय रोवून उभे असतो, म्हणजे आयुष्यातले ठाम निर्णय घेत असतो, त्याप्रमाणे आपणही न डगमगता आपल्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण गोष्टींचे निर्णय घ्यायला पाहिजे आणि एक सुदृढ आणि एक चांगला व्यक्ती बनून राहायला पाहिजे. मतलब हमें ज़िंदगी कैसे जीना है, ये बताते हुए कवि हमें कहता है, हमें पेड़ के लहराते हुए पत्तों की तरह हंसते हुए जीना चाहिए. पेड़ जिस तरह से मुश्किलों के समय में भी अपने जड़ों को ज़मीन में मजबूत रखकर वो सहते हुए मुश्किल घड़ी में भी पेड़ खड़ा रहता है, उसी तरह हमें भी ज़िंदगी के मुश्किल समय में मजबूती के साथ, हमारे अच्छे संस्कारों के साथ निर्णय लेकर आगे बढ़ते रहना चाहिए और ज़िंदगी में हमेशा खुश रहना चाहिए. जगावं कसं, तर हिरवगार झाडासारखं. रोजच चिंतन करावं कसं, तर झाडासारखं. आपण झाडासारखे हिरवेगार आयुष्य जगावे. झाडासारखं आपणही मनात सखोल विचार करावा, आपल्या आयुष्याचे चिंतन करावे, अंतर्मुख होऊन विवेकी व्हावे. तर आपण जगावं कसं हे सांगत असताना लेखक म्हणतात, हिरवगार झाडासारखं आपण रोजच चिंतन करावं आणि कसं, तर झाडासारखं. मतलब हमें कैसे जीना चाहिए,
तो इस हरे भरे पेड़ की तरह खुशनुमा ज़िंदगी जीनी चाहिए और हमेशा हमें दूसरों की भलाई और दूसरों के अच्छाई के साथ खुशनुमा ज़िंदगी हमेशा एक विचार पूर्ण व्यक्ति बनकर हमें ज़िंदगी जीना चाहिए। यही बात कवी ने यहाँ पे बताया है। चिंतन मनात विचार घोळवणे. चला ही प्रश्नोत्तरे आहेत ती आपण पूर्ण करावी ही अपेक्षा आहे.